पहिलं तर सर्वांना रामकृष्ण हरी हो. आज आपली दिंडी पोहोचणार होती सोलापुरात, त्यामुळे आंघोळ करून घातलो आज पांढरा कुर्ता. सकाळी 6 वाजता निघालो लांबोटीने. जाताना तर रस्त्यावर लयच अंधार होता हो. मग काय दररोज सारखं घेतलं झेंडा निघालो पुढं. लांबोटीतनं राहिलेलं सोलापूर फक्त 25 किलोमीटर. थोडं पुढे गेल्यावर सगळेजण चहा पिण्यासाठी थांबलो. मी तर दूध घेतलं आणि पद्धतशीर पिलो. परत तिथनं निघालो पुढं. आपल्या दिंडीचा झेंडा एक सगळ्यात मागं आणि एक सगळ्यात पुढे. सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढे आपला नाश्ता होता. नाश्ता अजून यायचा होता म्हणून मॅटवर जाऊन बसलो. मग काय थोड्या वेळात आला की नाश्ता असं घेतलो ताटात आणि पद्धतशीर चालू केलो खायला. नाश्ता करून निघालो परत पुढे. मग काय परत आला की आपला दुसरा झेंडा आपल्या दिंडीच्या पुढे. जाता येतात रारकीला लेच खवळलो. आजचं आपलं दुपारचं जेवण होतं कोंडीत आणि इथं आला आम्ही दुपारी 2 वाजता. तिथे जेवायला होतं एळवण्याची आमटी आणि चपाती. सगळेजण बसलाव राहिले तर दिलाव पद्धतशीर भत्ता. बरोबर 5 वाजता निघालो कोंडीत आणि इथनं सोलापूर राहिलेलं 7 किलोमीटर. थोडं पुढे आल्यावर झाला की अंधार. मग आम्ही हरिपाठ म्हणायला चालू केलं. आपल्याला हरिपाठाला उशीर लागत नाही, अर्ध्या तासात तर आम्ही संपलो हरिपाठ. मग काय 7 वाजता आलो की आपल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात. पहिल्या तर आलो मंदिरात, इथं गणपतीचं दर्शन घेतलं. मग मी आणलो गाडीतनं पकवाज. आता संभाजी महाराज चौकात आपल्या मंदिरापर्यंत वाजवत न्यायचं पकवाज. निघाली की मग आपली दिंडी. मंदिरात तर आल्यावर पहिल्या गळ्यातनं पकवाच काढलो, खाली ठेवलं चालू केलो वाजवायला. इथं आता वारी पूर्ण झाल्याचा अभंग आणि शेवटला विठ्ठलाची आरती घेतला. आता आपली वारी पण पूर्ण झाली आणि मंदिरातला कार्यक्रम पण पूर्ण झाला. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.